आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय: सर्व मनुष्य एकाच प्रभूची मुले आहेत. जे दोन मानतात ते अज्ञानी आहेत. रामानंदजी यांच्या शरीरातून अर्धे रक्त आणि अर्धे दूध बाहेर आले होते. जेव्हा साहेब कबीरजी यांना स्वामी रामानंदजी यांनी कारण विचारले तेव्हा साहेबांनी सांगितले की स्वामीजी, तुमच्यामध्ये ही छोटीशी कसर अजून बाकी आहे की अजून पण तुम्ही हिंदू आणि मुस्लिम यांना दोन समजता, म्हणून अर्धे रक्त आणि अर्धे दूध बाहेर आले आहे. तुम्ही इतर जातीतील लोकांना आपला साथी मानले आहे. हे सर्व जीव एक आहेत. तुम्ही तर जाणकार आहात. आपण तर लीला करत आहात, म्हणजे त्यात फेरफार केला आहे आणि ते समजवले देखील आहे. कबीर अलख इलाही एक है, नाम धराया दोय. कहे कबीर दो नाम सुनी, भरम परो मति कोय. कबीर राम रहीमा एक है, नाम धराया दोय. कहे कबीर दो नाम सुनी, भरम परो मति कोय. कबीर कृष्ण करीमा एक है, नाम धराया दोय. कहे कबीर दो नाम सुनी, भरम परो मति कोय. कबीर काशी काबा एक है, एके राम रहीम. मैदा एक पकवान बहु, बैठी कबीरा जीम. कबीर एक वस्तु के नाम बहु, लीजिए वस्तु पहचान. नाम पक्ष नहीं कीजिए, सार तत्व ले जान. कबीर सब काहू का लीजिए, सांचा शब्द निहार. पक्षपात ना कीजिए, कहे कबीर विचार. कबीर राम कबीरा एक है, दूजा कबहू ना होय. अंतर टाटी कपट की, तातय दिखे दोय. कबीर राम कबीर एक है, कहन सुनन को दोय. दो करी सोई जानई, सतगुरु मिला न होय. रामानंदजी यांनी सिकंदरला मिठी मारली आणि त्यानंतर ते हिंदू, मुस्लिम आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रभूची मुले जाणून प्रेम करू लागले. तसेच त्यांच्या औपचारिक शिष्याने वास्तवात कबीर साहेबजी यांचे आभार मानले की आपण माझे अज्ञान पूर्णपणे दूर केले. आपण एका पित्याची, प्रभूची मुले आहोत यावर माझा ठाम विश्वास बसला आहे. दिल्लीचा राजा सिकंदर लोधी यांच्यासोबत त्यांचे धर्मगुरू शेख तकी हे सुद्धा बनारसला गेले होते. ते रेस्ट हाऊसमध्ये म्हणजेच विश्रांतीगृहातच राहिले होते, कारण शेख तकी हिंदू संतांची खूप ईर्ष्या करत होता आणि त्यांना व त्यांच्या शिष्यांना काफिर म्हणायचा. त्यामुळेच त्यांनी स्वामी रामानंद यांच्या आश्रमात जाण्यास नकार दिला होता. राजा सिकंदर लोधी सोबत स्वामी रामानंदजी यांच्या आश्रमात गेले नव्हते. महाराजा सिकंदरने विश्रामगृहामध्ये येऊन परमेश्वर कबीर साहेबजी द्वारा आपल्या असाध्य रोगाचे निवारण केवळ मात्र आशीर्वादाने करणे, तसेच स्वामी रामानंदजी यांना पुनर्जीवित करण्याची कथा आनंदाने आपल्या धार्मिक पीर शेख तकीला सांगितली आणि म्हणाले की पीरजी, मी पूर्णपणे स्वस्थ आहे. माझ्या शरीराच्या कोणत्याही भागात कसलाही त्रास नाही. रात्रीची वेळ होती. परमेश्वर कबीर साहेबजी सकाळी येईन असे सांगून आपल्या झोपडीत निघून गेले होते. शेख तकीने बादशहाच्या तोंडून दुसऱ्या संताची भरपूर स्तुती ऐकली तेव्हा तो आतल्या आत संतापाने जळत होता. रात्रभर अंगाची बाजू बदलत राहिला. कबीर साहेबजी यांना अपमानित करण्याची योजना करत राहिला.